गुड मॉर्निंग गाइस. आज मम्मी गेली आहे मार्केटला पाचगणीत. जिथं आम्ही गेलो ना नथ लावायला, तिथं मी रडली बनवली. तर मम्मी गेली आहे पाचगणीत मार्केटला आणि आम्ही राहिलोय दीदी, बाबू, राजदादा आणि मी राहिलोय. तर आता आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. आणि दीदी गेली आहे कुठे गेली, आंघोळीला गेली आहे. तर आम्हाला पण कपडे चेंज करायचे. आम्ही या जाऊन आहे सर्वाइव्ह करणारे. तर आम्ही कपडे चेंज करून येतो. आता मी आधी कपडे चेंज करून आता मी करणार आहे मेकअप. तर तुम्ही बघू शकता मी कसा मेकअप करते. अजूनही दीदी दात घासते आणि माझे कपडे चेंज करून पण झाले. कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल. चला आता मी मेकअप करते. पहिले मी लावते पावडर. हे दीदीनं मागवलंय. हे पिंक वालं. हे कुठनं मागवलंय काय माहित, कुठनं मागवलंय. आज एक किट भेटतो, किट. पावडर लावली. आता ब्लश. मला आवडतं मेकअप करायला, पण आजच करते मी. नंतर सांगा कमेंटमध्ये की मी कशी दिसते. पहिली मी बिना नथाची चांगली दिसायची का आता नथ घालून चांगली दिसते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. उद्या शाळा बाई. पहिला आम्ही व्हिडिओ नाही करायचो, आता करतोय आम्ही व्हिडिओ. दीदीने आणले. माझा मेकअप झाला आहे आता. ही जी कधीच नाही आंघोळ होणार. काल रात्री हिनं आंघोळ केली. तुम्ही करता का रात्री आंघोळ? कमेंटमध्ये सांगा मला. रात्री आंघोळ करतात का कोण? ही करती दीदी. सब क्या देखना पड़ रहा है. काय आवरून ठेवू आपण? तर टेबलावरच आवरून ठेवते मी. आणखी टेबला बनवायचं आहे आपल्याला. काय नाही सांगणार मी. नाही सांगणार. काय सांगितलं? नका लावलंस. प्रायमर पण लावलंस? तोंड तर बघितलं भाड्याचा बंगला. अकल से तो आप भी गधे लग रहा है, तो क्या आप गधे हैं? दीदीची आता आंघोळ झाली आहे आणि दीदी लगेच भांडी घासायला स्टार्ट केली. बघा धुतली पण, कारण की आम्हाला काहीतरी बनवायचंय. आणि मी तिला भांडी लावायला मदत करते. तर आमची भांडी लावून झाली ना तर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय बनवणार. ठीक आहे. जर दीदीला कळालं की मी सरप्राईज खोललाय तर मी गेली. हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकते की मी ते बनवते म्हणून. तर मी बनवते आता आमची भांडी घासून झाली आहे. तर आता तू पहिला ब्लॉग चालू केलेलास? सांगितलं नाही ना. जाऊ दे. एनिवे सांगितलं असेल तर मग मी परत एकदा सांगते की आज आम्ही बनवणार आहे केक. आणि केक बनवायचा आहे आम्हाला, चॉकलेट केक. तर आमची आता भांडी घासून झाली आहे. तर तू आगे बोल. तर काय नाही, आम्ही आता जरा खाऊन घेतो, भूक लागली. आणि पहले पेट पूजा करेंगे फिर काम तुझ्या करेंगे. ओके बाय. सो आता आमचं सगळं झालेलं आहे आणि मी आता तयारी करून येते. तर हे गाईज, आणि आता मी रेडी होणार आहे आणि आता बनवायचं आहे केक. सो आता आपल्याला माझ्याकडे असं प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट नाही, प्रीमिक्स आहे की ते थोडी मागे हो ना, मला बोलू दे ना. असं आहे की केक बनवायचं की त्याच्यामध्ये सगळं
इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मैदा मिक्स करायची गरज नाही, इसेन्स वगैरे मिक्स करायची गरज नाही सगळं. आणि साखर वगैरेची गरज असते ते पण मिक्स करायची गरज नाही, असं आहे ते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला दाखवतेच ते नक्की काय आहे. मी म्हणत होती जे ते प्रेमिक्स आहे ते हे, आणि त्याच्यामध्ये सगळं असतं मैदा वगैरे, आणि अंडा वगैरे टाकायची पण गरज नाही, प्युअर व्हेज आहे. साखर पण टाकायची गरज नाही, म्हणून ते पटकन होऊन जातं. नुसतं आपल्याला काय जेवढं आपलं माप आहे, हे 1/2 किलोचं आहे, ते मी घेते. हे पण आहे. आणि आता हे मी कमीत कमी 8 वेळा वापरलं आहे हे. तर मी घेतलं आहे 1/2 किलोचा हे पूर्ण. पण ह्याच्यामध्ये जरा थोडं फ्लफी होण्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकावं लागेल, तर मी तिथेच जाते. चल, आत्ता पाणी गरम झालेलं आहे आणि मी बटर पण काढलाय. थांब, कुठे गेली पकड. पकड. आमच्याकडे 2 पकडे काढले. ते पाणी गरम केलेलं आहे आणि ह्या पॅटर्नमध्ये ओतायचं आहे. ओतायचंय बोल. म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी बघून तसं पाणी ओतायचं ह्याच्यात. खूपच ओतायचं नाही, खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. थांब पहिला हलवून घेऊ दे. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, कारण की त्याला बबल्स येतात, ते मग बरोबर नाही बनत त्याच्यात. थांब जरा, मी पाणी टाकून देते मग तू हलव. आणि खूप गरम उकळतं पाणी नाही टाकायचं आहे, कारण की ते खूपच म्हणजे तुटणार केक. मला ते हां, 1 मिनिट मी दाखवते. हे असं एकदम स्टिकी सारखं होऊन जातं ते, आणि मस्त लागतं बाबा केक. ह्याचा साखर पण ह्याच्यामध्ये कमी असते, पण थोडी कमी असते, पण जसं आपल्याला हवं असेल, कारण की आपण त्याच्यावरती शुगर सिरप पण टाकतो ना, म्हणून ते होऊन जातं बरोबर. साखर याच्यात मला तरी वाटतं बरोबरच आहे. आता आपण ह्याला साखर बोलते काय, बटर लावायचंय. बटर असा बटर लावून घ्यायचं सगळीकडे, सगळ्या बाजूला. तर बटर पेपर घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला सर्कलमध्ये कापायचं. तर असं फोल्ड करून घ्यायचा, असं फोल्ड करायचा आणि मागून माप घ्यायचं. किती आहे एवढं, मग हे कट करायचं. केक बनवताना तुम्ही कोणाला घेतलं ते पण सांगा. हा का. आणि आज चॉकलेट डे आहे. वा वा, म्हणून आम्ही चॉकलेट केक बनवतो. 4 वाजून 5 मिनिटं. तर असा बटर पेपर, तर हा लावलाय आणि आपल्याला हे ह्याच्यात टाकायचं. थांब जरा. तर हे आपल्याला असंच उचलून ओव्हनमध्ये टाकायचं. तुमच्याकडे ओव्हन नसला तर मायक्रोवेव्ह मध्ये करू शकतो. मायक्रोवेव्ह नसला तर तुम्ही कुकर मध्ये करू शकता. आता 15 मिनिटमध्ये होऊन जाईल. नंतर जायला करूया डेकोरेट. A few moments later. हा केक आमचा बनलेला आहे. तर आता आम्ही थंड करायचंय. थंड करायचं आहे, मग त्याला शेप मध्ये कापायचं आहे आणि मग त्याला डेकोरेट करायचं आहे. ओके. शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. ते खावाला थंड होऊ दे त्याला. उबल. हाय. काय करते का येते, बघितलं सगळं पाणी ते घाण करून टाकलं. त्याच्यात तिने टिश्यूत बुडवलाय, वेट टिश्यू. आणि त्या वेट टिश्यूला ओलं करून काय होणार आहे. कुठे गेली पागल घाणेरडी. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आता डाळ उकळली आहे, तर आम्ही आता जेवून घेतो. नाही तर मम्मी म्हणेन की ह्यांना केक बनवण्यासाठी उपाशीच ठेवलं. ये क्या बात हुई. तो फिर हम बाद में बताते क्या बात हुई. तो अभी चल खाना खाने के लिए, चल जल्दी से. तेरा ये पागल खाना बंद कर. इसको ठाणे के हॉस्पिटल में डालने का है, तो प्लीज सेंड मी कॉन्टैक्ट नंबर पागल खाने का. छी, घंटे आवाज काढत नकोस. तो फिर हम जा रहे हैं खाना खाने के लिए.
तर मी घेते मोर्डे चॉकलेटचं डार्क कंपाऊंड आणि ते आपल्याला क्रीम म्हणून यूज करायचं आहे. मला तर हेच चॉकलेट आवडतं म्हणून मी हेच यूज करते कधी पण. आता मी ह्याला थोडं चॉप करून घेते कारण की त्याला आपल्याला मेल्ट करायचं आहे. तर आता ह्याला मी ओव्हनमध्ये ठेवून आता ओव्हनमध्ये 1 मिनिट जरी ठेवला ना तरी पण ते लगेच होऊन जातं. मी आले ह्याला थोडंसं पण पाणी नाही लागून द्यायचं कारण की ते लगेच खराब होतं. जसं दूध फाटतं तसं ते फाटतं म्हणून ह्याला कधीच पाण्यामध्ये वितळायचं नाही. एक बूंद पण नाही टाकायची का? नाही एक थेंब नाही खराब होतं मग लगेच. लगेच झालं. हिला ना कुठल्यावर चॉकलेट आवडतं माहिती? हे बघ. ए हात लावून नको त्याला. का? थांब थोडंसं अजून टाकते कमी वाटतंय मला. इथे राहिलंय. तर मी फक्त ह्याची 2च घेतले कारण की जो उभटवाला होता तो नाही घेतला मी. एकदम स्लिमवाला जो म्हणजे हे मोठंवाला होतं ना म्हणून याचे 2च स्लाइस करणार आहे मी. अगं हे मेल्ट होणार, थंड होणार, पंखा लावलाय थोडं. थंडच लावाय थंडच लावायचं. अगं हा तुम्हाला तिथं बसलं तेव्हा नाही लक्षात आलं की बाबा बसावं का नाही एवढा वेळ. काय मिनिट बर्फात ठेव. कुठली हल्ली असली माझी आणि आणले. शुगरचं पाणी ह्याच्यात बनवलेलं. तर हे पहिलं त्याच्यावर मारायचं. अच्छा तुम्हाला बसायचंय का? नाही नाही तुम्ही करा. तर शुगरचं पाणी शेक करून मारा. म्हणून उशिरा. बघ ना. काय काय बसायला करायचं. काय मी नाही सोडा. बोलतीस का? हे आणलं. आणि हे बाबा. हा? काय करते? भजी ठेव. ठीक आहे. हे जरा पापलेट सगळ्यांना. ओ वा आपल्या दोघींचे दोघी नाही तुझे नाही का? नंतर मला नंतर म्हणजे खोलायचंच आहे बाई पण आता कशाला एवढं घाई. हेच कर ना. ते जरा थोडंसं हे झालं एकदम लेअर थोडंसं कच्चं पाहिजे. हे गोल्डन आहे. हे गोल्डन हे नाही हे कुठले आहे ना? हे गोल्डन आणि हे रंगीत आहे. हे बॉल्स आणि हे काटे आहेत आणि हे चॉकलेट स्टिक. हे आमचे 5 डबे ते आम्ही वापरणार आहे. आणि ना मम्मीने मला किटकॅट आणलंय आम्हाला दोघीला. ते आम्ही ना केकला लावणार आहे. केक अरे घेतलाच नाही आता. ते बघ मी स्लॅब हे घातली. बघ माझं हायड्रो मॉइश्चरायझर मेडिकल आणलंस का? मेडिकल आणले ते सामानात येणार. नाईट जेल क्रीम ही नाईट जेल आहे रात्रीचं लावायचं. ठीक आहे ना बरं. अरे पण मी काय काय लावते तुझं कशाला आणायची? चांगली झाली बनवली. हा ते चांगली वाली असेल ग. जेवण एवढं बनवायला लावायचं आणि खरंच कांदा भाजी पण अरे घ्यायची. म्हणजे उपाशी माझे मन खालीवर राहतं ना ग तिथं बाहेर असलं की. लवकर ते सुकून जातं. अगं तसं कापायची नसते किटकॅट. उभीच ठेवायची असते. कापलं मी. कमेंट मध्ये सांगा किटकॅट कापायचं असतं का नाही? माझं पण मला खायचे. दाख तू उगाच. झालं बस ना. वाकडा तिकडा केक तयार आहे आमचा. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पॉम पॉम. हॅपी बर्थडे टू यू. चॉकलेट डे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चॉकलेट डे. वाकडा तिकडा चॉकलेट.
चला फर्स्ट डे फर्स्ट ब्लॉग फर्स्ट डे ठीक फर्स्ट ब्लॉग नाही आहे हा. थर्ड डे थर्ड ब्लॉग थर्ड डे पण नाही आहे हा. फिफ्थ डे फिफ्थ ब्लॉग फिफ्थ डे पण नाही आहे. मला नको. एक खायला पण मी ठेव थंडा कर जरा याच्यात काय ते? मुंबईलाच न्यावं लागेल बेटा आणि नाही आम्ही बुधवारपर्यंत थांबणार तोच नाही कुठे गेला तू आज खालाय ना. पातळ करायला जेल टाकायला पाहिजे होतं शाईन मारला असता जरा ते फक्त कंपाऊंड वापरलं ना म्हणून ते घट्ट दिसलं असं थोडं ते कडक पण झालं. जाऊ दे. ह्याच्यामध्ये तुम्ही जेल यूज करा ते एक भेटतं. ते भेटतं. पायनॅपल जेल. नाही गे काय गे ते जेलचं नाव मला पण लक्षात नाही. ती आणायला नमस्कार मंडळी आमच्या व्हिडिओला तुम्ही 1 मिनिट फ्लॉवर करा हे जेल ते शुगर सिरपचं जेल असतं पण ह्याला जेव्हा हे मेल्ट करतात ना तेव्हा त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. हे मी टाकायला विसरले त्याच्यामुळे त्याला शाईन नाही आली. शाईन पण नाही आली आणि ते जरा थोडंसं ठीक झालं. पण असू द्या मेहनत अगं जल्दी बोल. का नाही तू बोल. मेहनत इज व्हेरी इम्पॉर्टंट मेहनत करनी चाहिए. होत आहे तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केक तुम्ही केक बनवा. बनवायसाठी ट्रायल चाललेले आहेत कधीतरी यश नक्कीच मिळेल. आणि जर तुम्हाला ते प्रीमिक्स कुठून मागवलं कसं मागवलं त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्की तुम्हाला उत्तर देईन. ओके बाय बाय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय. फ्लावर करा फ्लावर करा हा फ्लॉवर करा. फ्लावर फ्लॉवर सबस्क्राईब फॉलो करा शेअर करा